हाय नमस्कार सगळ्यांना। आज मी दाखवणार आहे, मी आज शेताकडे आलेली आहे आणि शेतामध्ये आल्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस मी एक वर्ष एक नाही जवळजवळ दीड पावणे 2 वर्ष आम्ही या शेतात राहिलेलो आहोत आणि मी कशा परिस्थितीमध्ये राहिले तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही। अशा परिस्थिती मध्ये मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी शेताकडे राहिलेली आहे, कारण त्याच्या आधी मी कधीच शेतात आलेली सुद्धा नव्हते। आणि जे काही माझं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे ते जी कोरोनात झालेलं आहे, जवळजवळ कोरोनात माझं 10 किलो वजन कमी झालं आहे। बरेच जण असे मला विचारतात की तुझं वजन कशाने कमी झालं आहे, की तू काय औषधं खाल्लीस का? तर अजिबात काही नाही मित्रांनो। तर मी या शेतामध्ये अतिशय कष्ट केलं आणि शेती पिकवली, सोन्यासारखा मी ऊस आणला आणि त्याच्यामुळं माझं जवळजवळ 10 किलो वजन कमी झालं। बिंदास्त खाऊन पिऊन सुद्धा 10 किलो वजन कमी झालेलं आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवते की मी कोणत्या परिस्थितीमध्ये शेतामध्ये राहिलेली होते। बघा, माझ्या बॅक साईडला तुम्हाला मी दाखवते। ह्या बॅक साईडला इथं ना हे पत्र्याच्या 2 खोल्या आहेत, अशा 2 खोल्या आहेत। आता तिथं खूप झाडं वाढलेली आहेत, कारण आम्ही ते शेत आता सध्या कोणी करत नाही, सर शाळेत असतात त्यामुळे काही होत नाही, त्यामुळे करत नाही। तर हे अजून 2 पत्र्याच्या खोल्या आहेत आणि पुढं वरांडा आहे 2 खोल्याचा, अशा मिळून 4 खोल्याचं हे शेड आहे। पूर्ण सगळीकडनं पत्रा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी इथं जवळजवळ पावणे 2 वर्ष इथं आम्ही राहिलेलो आहोत। आणि त्याच काळामध्ये आम्ही की बाबा शेतात शेती करायचो, दिवसभर छान जेवण खाऊन पिऊन आम्ही निवांत विश्रांती घ्यायचो। त्यावेळेस आम्ही आमच्या या वस्तीच्या कडेनं ना आंब्याची जवळजवळ 15 ते 20 झाडं लावलेली होती आणि ती झाडं आज इतकी छान मोठी झालेली आहेत ना मित्रांनो, खरंच खूप आनंद वाटतो बघताना की या झाडांना मी पाणी घातलंय, किती कष्टाने आम्ही खोदून ही झाडं लावलेली होती। आम्ही होतो तोपर्यंत त्याला पाणी मिळत होतं, पण ज्यावेळेस आम्ही आता पंढरपूरला राहायला गेलो की तेव्हापासून ह्याला पाणी वगैरे काहीच नाही, हे पावसाच्या पाण्यावर राहिलेलं आहे। तर अतिशय सुंदर असे आंब्याचे झाडं आलेली आहेत बघा, ओळीनं असं घर, आणि या घराच्या पाठीमागच्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता अशी आंब्याची झाडं आम्ही लावलेली होती आणि ती अतिशय सुंदर अशी आलेली आहेत। तर खूप छान वाटतं की आम्ही लावलेली झाडं अजूनही माझ्यासारखी अशी मजबूत मुळं धरून आहेत की बाबा कोणतीही परिस्थिती आली तर मी अतिशय छान अशी जोमाने उभा राहणार। हे या झाडांकडे बघून मला आज वाटतं की खरंच मी झाडं लावली आणि माझ्यासारखीची प्रेरणा त्या झाडांमध्ये आहे की बाबा नाही, कोणतीही परिस्थिती असू दे पण आम्ही उभं राहणारच। तर खरंच खूप छान वाटतं की बाबा मी लावलेली झाडं अतिशय सुंदर अशी हिरवीगार आहे, त्याला पाणी नाही काही नाही, पावसाच्या पाण्यावर अजूनही तशीच डौलदार आहेत आणि अशीच आनंदाने डोलतात वाऱ्यानं। तर खरंच खूप छान वाटतंय की बाबा मी लावलेली जी झाडं आहेत ती जळली नाहीत, तर चांगली अजूनही जोमाने डोलत आहेत, याचा खरंच खूप आनंद होतोय। तर कोरोनात आम्ही दिवसभर इथं काय करायचो की जेवायचं आणि ज्यावेळेस दुपार व्हायची त्यावेळेस पत्र्यामध्ये अतिशय उकडत होतं आणि त्यावेळेस मी ना मग दुपारी आम्ही घरामध्ये नव्हतो बसत, आम्ही इथं विहीर आहे बघा आमच्या शेजारी, माझ्या चुलत सासऱ्यांची विहीर जवळ आहे, आमची आहे पण ती थोडीशी लांब आहे, मग सासऱ्यांची जवळच विहीर आहे। तर आम्ही त्या विहिरीवर जाऊन बसायचो आणि मुलं पोवायची विहिरीमध्ये, सर त्यांना शिकवायचे पोवायला, उड्या मारायला विहिरीमध्ये। आणि त्यावेळेस आम्ही ना तिथे एक विहिरीच्या कडेला झाड होतं, त्या झाडाखाली बसून आम्ही ना रील्स बनवायचो। जे मी रील्स कधी कधी टाकते ना, तर शेताकडची आठवण आल्यानंतर मी तिथं बनवलेल्या रील्स परत स्टेटसला ठेवते। तर तुम्हाला ती मी विहीर दाखवते, त्याचं पाणी अतिशय गोड आहे, इतकं छान पाणी आहे ना, आपण जसं फिल्टर करून पाणी पितो ना तशी चव आहे त्या पाण्याला। तर आम्ही इथलं त्या विहिरीचं पाणी, जे की ना की फिल्टर ना काही नाही असंच विहिरीचं पाणी आम्ही पित होतो बरं का। तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवते, इथं पाठीमागं ऊस आहे, ही अशी विहीर आहे आणि त्या विहिरीवर झाड आहे बघा एक लिंबाचं, त्या ठिकाणी आम्ही जाऊन ना रील्स बनवायचो, गाणी वगैरे छान मस्त एन्जॉय करत होतो बरं का। टेन्शनही यायचं पण टेन्शन न घेता आम्ही शक्यतो आनंदीच जास्त जगण्याचा प्रयत्न करायचो। मुलांना शाळेला सुट्टी, सरांना शाळा सुट्टी, काम करायचं, खायचं, निवांत बसायचं, बस एवढंच आम्ही कोरोनामध्ये करत होतो।
पोरं मला मागं लागायची, मम्मी तू पण पोवायला शिक, पण मी काय शिकली नाही. मला फार भीती वाटते पाण्याची. हे बघा, ही विहीर, ही झाडं आणि ही ताई की नाही आमच्या सासऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये ऊस लावलेला आहे. अतिशय छान पद्धतीने ते शेती करतात, खूप छान पीक आणतात. तर बघा, आज या झाडापाशी आलेले आहेत. खूप रील्स आहेत या झाडापाशी आमच्या आणि खूप आठवणी पण आहेत.